यूएईचे अध्यक्ष आणि इस्रायली पंतप्रधान नेतन्याहूंकडून युद्धजन्य परिस्थितीची पाहणी अध्यक्ष मोहम्मद शेख यांनी दुबईतील मॉलमध्ये सर्वसामान्यांना धीर दिला, तर नेतन्याहूंकडून इस्रायली नागरिकांशी संवाद। इराणवरील संकटादरम्यान भारत सरकारचा तेल आयातीसाठी प्लॅन बी तयार। भारत सरकारकडून रशियाकडून तेल आयात करण्याची शक्यता। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा तेलाच्या पुरवठ्याला फटका। मध्य पूर्वेतील युद्धाच्या सावलीत भारताचा मास्टर स्ट्रोक। भारत आणि रशियामध्ये 5083 कोटींचे संरक्षण करार। रशियाकडून आधुनिक मिसाईल सिस्टीम आणि हेलिकॉप्टर्सची खरेदी। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा निर्बंध। काश्मीरमध्ये शाळा बंद, इंटरनेटचा वेग कमी, तर शियापंथीय बहुल भागात अघोषित कर्फ्यू लागू। दुबईमध्ये अडकलेल्या भारतीयांची घर वापसी सुरू। पहिल्या फेरीमध्ये 388 भारतीयांना घेऊन विशेष विमान मुंबईत, तर दुसऱ्या फेरीमध्ये 149 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान दिल्लीमध्ये। दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रामधील नागरिकांसाठी सरकारकडून स्टार एअरची 2 विशेष विमानं। उपमुख्यमंत्री शिंदे सर्व 164 प्रवाशांचा खर्च करणार। फुजेरा एअरपोर्टवरून सायंकाळपर्यंत विमानं मुंबईमध्ये दाखल होणार। पुणे, ठाणे, मुरबाड, अहिल्यानगरमधील नागरिकांचा समावेश। इराण इस्रायलमधील युद्धाचा नाशिकमधील कांदा द्राक्ष उत्पादकांना फटका। नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरावर कांदा द्राक्षाचे 200 कंटेनर अडकले। निर्यात ठप्प झाल्यास बाजारभाव आणखी गडगडण्याची शक्यता। आमदार रोहित पवारांची उद्या 11 वाजता पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवीन मुद्दे मांडणार याकडे लक्ष। एसएसशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र एटीएसकडून मुंबईमध्ये 3 ठिकाणी छापेमारी। कुर्ला गुवंडीमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी एटीएसची कारवाई। काही व्यक्तींची चौकशी सुरू। खग्रास चंद्रग्रहणामुळे मंदिर दर्शनाच्या वेळेत बदल। परळीचं वैद्यनाथ मंदिर, शिर्डीचं साई मंदिर आणि शेगावचं गजानन महाराज मंदिर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बंद असेल। शुद्धीकरणानंतरच भाविकांना प्रवेश मिळेल।